राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने शुक्रवारी सकाळच्या सुमारास पिराची कुरोली येथे एका कारमधून वाहतूक होणारा 33,600 किमतीचा देशी दारूचा साठा पकडला। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाला मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार शुक्रवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास पंढरपूर पुणे हायवे रोडवरील पिराची कुरोली या ठिकाणी पाळत ठेवली असता नितीन रेवस पवार वय 36 राहणार वडारगल्ली भाळवणी तालुका पंढरपूर हा मारुती झेन MS14 M 912 या वाहनातून देशी दारूचा साठा अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असलेला आढळून आला। वाहनाला अडवून झडती घेतली असता त्यात देशी दारूच्या 180 मिलीच्या क्षमतेच्या 480 बाटल्या ज्यांची किंमत 33,600 रुपये इतकी आहे ते जप्त करण्यात आला। या कारवाईत वाहनाच्या किमतीसह एकूण 1,33,600 रुपये किमतीचा मुद्देमाल विभागाने हस्तगत केला। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंढरपूर पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे, जवान प्रकाश सावंत, विजयकुमार शेळके, वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली।